नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय आहे, त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र लाभार्थ्यासाठी कुठल्या अटी आहेत आणि शर्ती आहेत, अपात्र कोण ठरणार आहे, याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, 14 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दलचा शासन निर्णय हा निर्गमित केलेला असून महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आता या योजनेचा नेमकं उद्दिष्ट जे आहे ते राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब मध्ये दिलेली आहे. सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. मित्रो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हालासुद्धा कोणकोणत्या तीर्थस्थळांना तुम्ही या योजनेमधून भेटी देऊ शकता किंवा आपल्याला त्या ठिकाणी जाता येऊ शकेल याबद्दलची माहिती मिळणार आहे. तर या योजनेचे लाभार्थी जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये पात्र असणार आहेत. यासाठी अजून काही अटी दिलेल्या आहेत. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचे वय 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. आता अपात्र, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, साहजिकच आहे, 5-6 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर आयकर बसतो, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा ते जास्त उत्पन्न होतं. त्यामुळं त्या कुटुंबातील सदस्य पात्र होणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. जर असे आढळून आले की अर्जदार किंवा प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला आहे, त्यामुळे तो किंवा तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येईल. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येणार आहे. आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कोणकोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड. सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. तर लाभार्थ्यांची निवड कोणत्या प्रकारे केली जाईल, तर प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जदारांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल. निवडलेला प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. तर प्रवास प्रक्रिया, जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानांची व्यवस्था करेल. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. तर रेल्वे किंवा बसने प्रवास, जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांच्या सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांचा गट हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध, या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. मित्र, या ठिकाणी ज्याची निवड झाली आहे तोच जाऊ शकणार आहे, त्याच्यासोबत कुटुंबातील कोणीही जाऊ शकणार नाही. अतिरिक्त खर्चाबाबत कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान किंवा विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी ही संबंधित प्रवाशाची असेल. म्हणजे जादाचा खर्च जो आहे तो आपल्याला स्वतःला करावा लागणार आहे. आता प्रवासादरम्यान प्रवाशांनी सहकार्य करायचं आहे. प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास मनाई राहील. राज्याची किंवा देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.
प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक सूचनांचे पालन करतील. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल आणि त्यांना सहकार्य करावे लागेल. साधारणपणे ट्रेनमध्ये किंवा बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्याच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार या वेळी काही बदल केले जाऊ शकतात. तर मित्रो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या तीर्थदर्शन योजनेत सहभागी होऊन जर तीर्थस्थळांना भेटी द्यायच्या असतील तर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? या योजनेचा अर्ज हा पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरला जाऊ शकतो. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू केंद्रात उपलब्ध असणार आहे आणि हा अर्ज भरण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती विनामूल्य असणार आहे. अर्जदाराने फक्त त्यासाठी स्वतः उपस्थित राहायचं आहे आणि KYC करून घ्यायची आहे. त्यासाठी आपलं रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड त्याने जवळ ठेवायचं आहे. आता अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्पुरती जी यादी आहे ती पोर्टलवर जाहीर केली जाईल आणि पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने जर मयत झाला तर त्या अर्जदाराचं नाव यादीतून वगळण्यात येईल. तर मूळ अर्जदारासह जीवनसाथी किंवा सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी. आता ज्येष्ठ नागरिक जे 75 वयापेक्षा जास्त असतं त्यांना बरोबर कोणतरी आवश्यक असतं, सहाय्यक किंवा त्याचा जोडीदार, जीवनसाथी. तर त्याला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने अर्ज करताना तसं नमूद करायचं आहे की तो त्याच्या सहाय्यकाला किंवा जीवनसाथीला घेऊन प्रवास करण्यास इच्छुक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक म्हणून अर्जदारासोबत तो प्रवास करू शकेल. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय हे 75पेक्षा जास्त असेल. जर कमी असेल तर त्यांना सहाय्यक लागू होणार नाहीत, ते सहाय्यकांना घेऊ शकणार नाहीत. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. दोन्ही पती पत्नींचे वय 75पेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो. आता यामध्ये सहाय्यकाचं वय किमान 21 आणि कमाल 50 वर्ष असावं. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला मिळणार आहेत, परंतु सहाय्यक त्यासाठी शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असण्याची अट ठेवण्यात आलेली आहे. प्रवासी पती पत्नी आणि इतर सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल. आता यासाठी ही राज्यस्तरीय समिती नेमलेली आहे. समितीचे कार्य आपल्याशी काही संबंधित नाही आहेत. तर अशा प्रकारे ही योजना मित्रहो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. आता या योजनेसाठी भारतातील कोणकोणती तीर्थक्षेत्रे आहेत ते आपण पाहूयात. यामध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुहा मंदिर, सुवर्ण मंदिर अमृतसर, अक्षरधाम मंदिर, दिगंबर जैनलाल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर उत्तरकाशी, केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग, नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश, यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी, बैद्यनाथ धाम देवधर, काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी, इस्कॉन मंदिर वृंदावन, श्रीराम मंदिर अयोध्या, सूर्य मंदिर कोणार्क, जगन्नाथ मंदिर पुरी, भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर, कामाख्या देवी गुवाहाटी, महाबोधी मंदिर गया, रणकपूर मंदिर पाली, अजमेर दर्गा, सोमनाथ मंदिर वेरावळ, द्वारकाधीश मंदिर द्वारका, नागेश्वर मंदिर द्वारका, सांची स्तूप, खजुराहो मंदिर, उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी, श्रीरंगमचं श्रीरंगनाथ स्वामी मंदिर, श्रवणबेळगोळचं गोमटेश्वर मंदिर, विरूपाक्ष मंदिर हंपी, चेन्नकेशव मंदिर बेलोर, अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू, महाबळेश्वर मंदिर गोकर्ण, भूतनाथ मंदिर बदामी, मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर, आयहोल दुर्गा मंदिर आयहोल, श्रीकृष्ण मंदिर उडुपी,
वीरनारायण मंदिर बेलावडी, तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला, मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम, बृहदीश्वर मंदिर तंजावर, मीनाक्षी मंदिर मदुराई, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम, कांचीपुरम मंदिर कांचीपुरम, रंगनाथ स्वामी मंदिर त्रिची, अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवल्लमलाई, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम, एकबरेश्वर मंदिर कांचीपुरम, सारंगपाणी मंदिर कुंभकोणम, किनारा मंदिर महाबलीपुरम, मुरुगन मंदिर तिरुचेंदूर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवनंतपुरम, गुरुवायूर मंदिर गुरुवायूर, वक्ककुड मंदिर त्रिशूर, पार्थ सारथी मंदिर अरमनुला, शबरीमला मंदिर पथनामिष्टा, अट्टुकुल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम. मित्रो, या सर्व जागांच्या पुढे जी काही तीर्थस्थळे आहेत त्यांच्या पुढे राज्याची नावं दिलेली आहेत. त्याचं वाचन मी करत नाही आहे, आपण पाहून घेऊ शकता. श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर, थिरुनेली मंदिर वायनाड, वैकोन महादेव मंदिर वर्कला, तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला, शिवगिरी मंदिर वर्कला, श्री सम्मेद शिखरजी गिरडाह, शत्रुंजय हिल गिरनार देवगड, पावापुरी रणकपूर, दिलवाडा टेम्पल उदयगिरी मध्य प्रदेश. तर अशा प्रकारे एकूण 73 भारतातील तीर्थस्थळांचा यामध्ये समावेश असून तर महाराष्ट्रामधील जी तीर्थस्थळं आहेत ती जवळपास 66 तीर्थस्थळं आहेत महाराष्ट्रामधील. त्याचंही आपण या ठिकाणी वाचन करूयात. सिद्धिविनायक मंदिर, आता मुंबईमधले सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी दादर, माउंट मेरी चर्च, मुंबादेवी मंदिर, वाळकेश्वर मंदिर, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई, चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ कोवेल, सेंट अँड्रू चर्च, सेंट जॉर्ज द बॅप्टिस्ट चर्च, सेंट जॉन्स द बॅप्टिस्ट चर्च मरोळ, गोदीजी पाश्वत मंदिर, नेसेट एलिह्याऊ सिनेगॉग फोर्ट, शार हमीम सिनेगॉग, तसंच मॅगेन डेव्हिड सिनेगॉग भायखळा, सेंट जॉन्स द बॅप्टिस्ट चर्च ठाणे, आग्यारी अग्निमंदिर ठाणे, मयुरेश्वर मंदिर मोरगाव, चिंतामणी मंदिर थेऊर, लेण्याद्री रांजणगाव, महागणपती मंदिर, गिरिजात्मक मंदिर, खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, संत तुकाराम महाराज मंदिर देहू, संत चोखामेळा समाधी पंढरपूर, सावतामाळा समाधी मंदिर आरण तालुका माढा, विठोबा मंदिर पंढरपूर, शिखर शिंगणापूर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर, जैन मंदिर कुंभोज, रेणुकादेवी मंदिर महाऊर, गुरु गोविंद सिंग समाधी हजूर साहेब नांदेड, खंडोबा मंदिर मालेगाव, श्री संत नामदेव महाराज देवस्थान उंबरस तालुका कंधार, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, संत एकनाथ समाधी पैठण, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ, जैन स्मारके एलोरा लेणी, विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, मुक्तिधाम, सप्तशृंगी मंदिर, काळाराम मंदिर, जैन मंदिर, गजपंत, ही सर्व मंदिरे नाशिक येथील आहेत. नगर जिल्ह्यामधील साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, शनी मंदिर, श्री भगवानगड पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर पाली, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, एकविरा देवी कार्ला, दत्त मंदिर औदुंबर, केदारेश्वर मंदिर, वैद्यनाथ मंदिर परळी, पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर मंदिर, महाकाली देवी, श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर सातारा, अष्टदशभुज रामटेक, दीक्षाभूमी आणि चिंतामणी कळम, असे 66 तीर्थक्षेळे मित्र आपण या योजनेच्या माध्यमातून पाहू शकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याची इत्थंभूत सर्व डिटेल माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या परिसरातील आणि आपल्या आप्तेष्टांमधील पाहुण्यांमधील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारी जे लोक आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या तीर्थस्थळांना महाराष्ट्रातील असतील किंवा भारतातील असतील आपण भेटी देऊ शकतो याची इत्थंभूत सर्व माहिती त्यांनासुद्धा मिळेल. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून सपोर्ट करा. धन्यवाद.